तुम्ही जर याआधीचे माझे व्लॉग पाहिले नसतील तर नक्की बघा आणि जर तुम्हाला व्लॉग्स आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवरदेव नवरीला लग्नानंतरच्या दुसऱ्या दिवशी तळेगावला दर्शनाला जायचं होतं. तिकडनं रिटर्न येताना आम्ही उसाचा रस पिला. प्रिशाने तो खूप एन्जॉय केला. घरी ऑलरेडी सत्यनारायणाची तयारी चालू होती. प्रसाद वगैरे बनवणं, स्वयंपाक वगैरे सगळं रेडी झालं. त्यानंतर सत्यनारायणाची पूजा करायची होती. तळेगावला गेलेल्यानंतर आम्ही काहीच व्हिडिओ काढू शकलो नाही, कारण तिथे एक बाई ऑलरेडी काहीतरी बडबड करत होती. बहुतेक ती वेडी असेल, त्यामुळे ती खूप काही बडबड करत होती. आम्ही तिथे एकही व्हिडिओ शूट केला नाही. आणि रिटर्न आल्यावर जेव्हा सत्यनारायणाची पूजा होती तेव्हा प्रिशा मध्ये येत होती. पूजा वगैरे झाली, आरती वगैरे झाली, नंतर झाला प्रोग्राम सुरू. आता प्रोग्राम म्हणजे नेमकं काय, दुसरं काही नाही तर एक प्रकारचा खेळ किंवा गेम म्हणू शकतो, ज्यामध्ये 5 प्रकारचे धान्य ठेवलेले असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुपारी लपवायची असते. नवरदेवाने 5 वेळा आणि नवरीने 5 वेळा लपवायची असते. पण इथे गंमत काय झाली, धान्य खूप कमी होतं, त्यामुळे सारखं ते दिसत होतं. सुपारी उघडी पडून येत होती, त्यामुळे सगळे हसत. आणि नेहमी एकच गोष्ट होत होती की ती सुपारी उघडी पडत होती. तर सतीशने कितीतरी वेळा ट्राय केलं, पण ती सुपारी उघडीच पडत होती. त्यामुळे नवरीला लवकर शोधता आली. फक्त एकच वेळा असं झालं की नवरीने शोधली नाही. नंतर होती नवरीची पारी. आता नवरीला पण सेमच करायचं होतं की 5 धान्य आहेत, त्याच्यामध्ये कुठेही एका ठिकाणी लपवायचं आणि मग नवरदेवाने शोधायचं. पण होतं काय माहिती आहे का नेमकं इथे, की लपवताना आपल्याला दिसून येतं. म्हणजे कधी असं समजतं ना की अरे हे इथे लपवलं आहे, म्हणजे इथे जास्त वेळ घेतला आहे. तसं जितक्या वेळा ती सुपारी उघडी पडत होती तितक्या वेळा आम्ही सगळे जोरात हसत होतो, कारण काही लपवण्याचा प्रोग्राम होत नव्हता. प्रिशा आणि रियांशी मस्त त्यांच्या खेळत होत्या. त्यांना काही घेणं देणं नव्हतं इथे काय चालू आहे प्रोग्राम, काहीच घेणं देणं नाही. आणि आता हे प्रोग्राम झाल्यानंतर आपल्याला असतो एक मेन खेळ, तो असतो सन्मुख बघणे म्हणजे नेमकं काय ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगते. अरे आता त्याआधी अजून एक खेळ, त्याच्यामध्ये काय केलं जातं, एका गंगाळामध्ये पाणी भरलं जातं आणि त्याच्यामध्ये वर्ण असं फुलं वगैरे पाकळ्या टाकले जातात आणि आतमध्ये अंगुठी लपवली जाते. आता हे ते काय करायचं असतं, 1 2 3 स्टार्ट म्हणलं की दोघांनी पण एकाच टायमाला पटकन हात टाकून ती अंगुठी बाहेर काढायची असते. वन टू थ्री स्टार्ट. 3 स्टार्ट. स्टार्ट. आता आहे खरा प्रोग्राम सन्मुख बघायचं म्हणजे काय, छोट्यातला छोटा आरसा तुमच्याकडे दिला जातो. त्या आरशामध्ये तुम्ही नवरदेव नवरी आणि स्वतःला तिघांना बघायचं असतं. आता त्यांना बघून नंतर त्यांचे डोके पण एकमेकांना आदळायचे असतात. ह्यामध्ये सुरुवात काय करायची, नवरदेव नवरी दोघांना कुंकू लावायचं, दोघांना थोडंसं प्रसाद, आता इथे साखर ठेवली म्हणून थोडी साखर द्यायची आणि त्याच्यानंतर दोघांनाही थोडे पैसे देतात आणि मग त्यांच्यावर ओवाळणी करून महाराजांना पैसे देतात. असं असतं सगळं. ह्याच्यामध्ये मी जेव्हा गेले तेव्हा फर्स्ट टाईम मी म्हणले की मला आपण तिघं दिसतच नाही, म्हणून सगळे जोरात हसायला लागले. पण नंतर म्हणलं नाही, आपण एकदा ट्राय करू परत एकदा, यावेळेस तिघं दिसलेच पाहिजे. आणि म्हणून मी त्यासाठी पुन्हा एकदा ट्राय केलं आणि यावेळेस मला तिघं पण दिसले होते. जरी ह्या गोष्टी जुन्या काळापासून चालत आलेल्या असल्या, ह्या अगोदर व्हायच्या कधी लग्नाच्याच दिवशी व्हायचं संध्याकाळी. पण आता काय होतं, लग्न लागतं उशिरा, 9:30 वगैरे होतात आणि त्यानंतर सगळ्या प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत, सप्तपदी 7 फेरे वगैरे सगळं होईपर्यंत 3:30 वगैरे वाजतात रिटर्न घरी यायला. म्हणून एवढं रात्री काही हे सगळं करू शकत नाही. त्यामुळेच हे सगळं दुसऱ्या दिवशी ठेवलं जाते की जेणेकरून सगळ्यांना वेळ भेटावा आणि प्रत्येकाने येऊन आरशामध्ये तिघांना बघावं.
आम्हाला तर या सगळ्यामध्ये खूप मजा आली. आम्हाला तर आमचेच दिवस आठवले जेव्हा आमचं लग्न झालं होतं, तेव्हा पण हे सगळं घडलं होतं आमच्यासोबत, म्हणून त्या जुन्या आठवणी आम्हाला परत आल्या आणि या सगळ्यामुळे आम्हाला खूपच मजा आली. आता प्रिशा पण म्हणाली होती की मला बघायचं, कारण ती आरसा खेचत होती त्यांच्याजवळचं सारखं, म्हणून मम्मी गेली. मम्मीने सन्मुख पाहिला आणि पहिले प्रिशाच्या हातात दिला आणि प्रिशाला म्हटलं तूच बघून घ्या आधी, कारण सगळे हसायला लागले प्रिशाला, कारण एवढीशी येते, तिला प्रत्येक गोष्ट करायची उत्सुकता असते. म्हणून तिने पण आरशामध्ये तिघांना बघितलं आणि ती खूप क्यूट स्माईल दिली तिने. त्यानंतर हा सगळा प्रोग्राम संपला. आम्ही एक छोटासा व्हिडिओ घेतला सगळ्यांचा आणि नंतर आमचे जेवणं वगैरे झाली. मी आणि ज्ञानेश्वरी सर्वात शेवटी जेवायला होतो म्हणून एक व्हिडिओ घेतला. सगळे माणसं हॉलमध्ये टी व्ही बघत होते आणि बायका बाहेर गप्पा मारत होत्या. बाकीच्या गप्पा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.